त्यांचं तुला काय वाटत नाही, यांचा काय एवढा पुळका येतोय तुला? तुझं प्रेम आहे त्यांच्यावर? बोल की, प्रेम आहे का तुझं त्यांच्यावर? अरे बोल की, प्रेम आहे का तुझं त्यांच्यावर? वय वय वय, माझं प्रेम होतं त्यांच्यावर, प्रेम होतं माझं त्यांच्यावर. मला आयुष्यात पहिल्यांदा कुणावर तर प्रेम झालं होतं. आयुष्यात पहिल्यांदा. ते त्यांना सांगू बी शकलो नाही. वाघमारे, 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 वाघमारे. वाघमारे. अरे कोणी ढकललं रे मला? अरे काय आकलीचा भाग आहे का नाही? अरे मेलो असतो ना, अरे जीव बिव गेला असता ना माझा. ही कुठं होतं आपल्या प्लॅन मध्ये? आई बापाला एकुलता एक आहे मी, अजून लग्न बी नाही झालं माझं. जीव घ्यायला निघाला होता वय. अरे तुमचं ऐकलं इथं चूक झाली माझी. आता इथनं पुढे कसला बी प्लॅन सांगा रे, आता ऐकत नसतो मी. सत्या, तू शांत हो बघू आधी. मी कायम तुझ्या सोबत आहे. अरे काय लावलंय सगळं? सांगतो सांगतो, सगळं इसकटून सांगतो. ह्यो सगळा प्लॅन बलमा मीन्स बळवंत लक्ष्मण मानेचा होता. तुझ्या वाघमारे एकदम सेफ आहे. काय? होय, तुझ्या मनातलं तुझ्या ओठावर यासाठी, तुझा कार्यक्रम फिक्स करायसाठी हे सगळं नाटक रचलं होतं. नाटक? सत्या, माझ्यावर प्रेम आहे तर आत्ताच सांग ना माझ्या तोंडावर. सातारात गॉट टॅलेंट कसं आहे? आपल्याला मिमिक्री बी भारी जमते बर का सत्या दादा. होय बलमा दादा, सत्या दादा कसं करत होता? वाघमारे, माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे माझं, हो प्रेम आहे माझं. हे बघ पप्या, आपला भाव कसा लाजती बाय कसा. लाडला बघ, लाडला बघ. येवा 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 येवा, गालावर कशी गुलाबी लाली चढले बघ त्याच्या. आपला भाव लाजला म्हणजे ईशान संपला. तुमच्या तर माझा कार्यक्रम फिक्स करताय वे. थांबा तर तुम्हाला दाखवतो. आमरे, मी आज लई 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 खुश आहे बघ तुझ्यासाठी. मधल्या काळात तुझ्या बरोबर जे काही झालं, तू खचली नाहीस, लढलीस आणि ही परीक्षा पास झालीस. होय अमरे, खर तर तुझी अवस्था ना ते जखमी पाखरासारखी झाली होतीस, पण
तू गरुड आहेस, गरुड. जिंकलीस. मला लई बरं वाटतंय तुझ्यासाठी. आमरे, हे तुझ्यासाठी गिफ्ट. बघ तुला आवडतंय का? वा, मस्तच. आवडलं तुला? थँक्यू डीजा. कॉंग्रॅच्युलेशन. पण एक खरं सांगू, हे सगळं ना फक्त दीदीमुळे शक्य झालं. तिचा हात धरूनच मी इथवर पोहोचले. दीदी, थँक्यू. आमरे, मोठी बहीण आहे मी तुझी. तुला योग्य वळणावर आणायचं कामच आहे माझं. आणि काय ग, असं पोलीस स्टेशन मधनं मला इथं घेऊन आलात. आता उशीर झाला तर परत ओरडा बसल. दीदी, तुला ओरडायची हिंमत आहे कुणाची? तू बायको कुणाची आहेस? सत्यजित सुर्वेंची. एकदम परफेक्ट बोललीस बघ आमरे. डॅशिंग काय असतं ना, हे मला सत्यदादाकडे बघून कळतं. पण म्हणजे तुला एक सांगू का, माझा लय चुकीचा समज झाला होता सत्यदादाबद्दल. पण तो तसा नाही. लय चांगला माणूस आहे. आमची मम्मीच काय ती कुरापती आहे. नेहमी काय ना काहीतरी करते आणि मग मला मार खावा लागतो. पण दीदी, एवढं मात्र आहे, आज वेळ प्रत्येक वेळी सत्यदाजी आपल्या मदतीला धावणार आहेत. लय चांगलेत ते. नाहीतर एवढं कोण कोणासाठी करतं? दीदी, एक बोलू? हे बघ, तुमचं लग्न जरी चुकून झालं असलं ना, तरी वाईटातून काहीतरी चांगलं होऊ शकतं ना. दीदी, नको ना घेऊस घटस्फोट. हे आमरे, उगाच काय बी काय बडबडतेस ग. आमच्यात चांगली मैत्री आणि ती आम्हाला कायम जपायची. आमच्यात असं काय बी नाही होणार. बर, पण दाजींच्याच मनात वेगळं काहीतरी असलं तर?